तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाही, परभणीमध्ये बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। काल मी नाशिकमध्ये होतो, आता परभणीला पोचतोय, त्याच्यामुळं आपण 3 वाजेपर्यंत वाट बघू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांची देखील राजेश विटेकरांची चर्चा झालेली आहे। त्याच्यानंतर रत्नाकर गुटे साहेबांची चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सन्मान्य सुनेत्रा वहिनीने देखील त्यांच्याशी चर्चा केली। आता जे काही गैरसमज असेल ते मी असतील, आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब असतील, आम्ही बसून ते दूर करू आणि चांगला रिझल्ट आम्हाला 3 वाजता मिळेल। साहेब, नाशिकचे गणेश गीते माघार घेणार आहेत का, काय सांगा? आपण थांबू ना 3 वाजेपर्यंत। आता नाशिकमध्ये काल रात्रीपर्यंत मी होतो, त्याच्यामुळं 3 वाजता आपल्याला कळेल। आता सकाळी आपण काही गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा थोडे तासच शिल्लक राहिलेत, पण नाशिकमध्ये देखील आम्हाला जे अपेक्षित आहे तेच होईल। बरं साहेब, या सर्व जे नाराज गट आहे त्याच्यात अब्दुल सत्तार यांचं वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्हाला वाटतंय का दोन्ही शिवसेनेनं विलीनीकरण केलं? नाही, काल याच्यावर मी स्वतः पत्रकार परिषद घेतलेली आहे। अब्दुल सत्तार साहेबांनी विलिनीकरणावर काहीच बोललेले नव्हते। शिवसेनेचे UBTचे आमदार एक बोलले होते, त्याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पुढे घेऊन जात आहेत आणि नक्की शिवसेना कोणाची हे आम्ही मतदारांच्या कोर्टामध्ये गेलो, मतदारांच्या न्यायालयामध्ये गेलो आणि मतदारांनी महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना आहे हे शिक्कामोर्तब केलं। त्याच्यामुळे आम्हाला काय कोणाला कुठं जायची गरज नाही। काल कोणतरी म्हणाले की पश्चाताप झाला असेल तर इकडे या आणि तिकडे जा, व अनेक पश्चाताप झालेले लोक आमच्याकडे येत आहेत, तर आम्हाला तिकडे जायची काय गरज आहे? आणि तुम्ही बघताय माहोल काय आहे शिवसेनेचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। त्याच्यामुळे ज्यांचे 7 नगराध्यक्ष निवडून आले होते त्यातले 3 देखील आमच्याकडे येत आहेत। ज्यांनी 110 आमदारकीच्या जागा लढून फक्त 20 जिंकल्या, आम्ही 80 पैकी 60 जिंकल्या। महानगरपालिकेमध्ये 500 पेक्षा जास्त आमचे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आमचे 72 आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत। आता या निवडणुकीमध्ये 2000 आमचे सदस्य हे मतदान करणार आहेत। त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही। उलट तिकडे पश्चाताप झालेले अनेक लोकही आमच्याकडे येत आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।